नमस्कार. NSP न्यूज सक्सेस पालघर. मोखाडा येथील ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलांना उपचारांसाठी अनेक अडचणी येत असल्याची तक्रार समोर आली आहे. रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे आणि योग्य सेवा मिळण्यास विलंब होत असल्याने गर्भवती महिलांना त्रास होत आहे. या प्रकरणाची दखल घेत मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी तेथे आलेल्या गर्भवती महिलांची विचारपूस केली, त्यांची काळजी घेतली आणि रुग्णालय प्रशासनाने डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतील आणि रुग्णांना योग्य उपचार मिळतील याची खात्री करावी अशी मागणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने रुग्णालयातील सेवा सुधारण्यासाठी आणि गर्भवती महिलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. मनसे कार्यकर्त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. यावेळी मनसे मोखाडा शहर अध्यक्ष अशोक साळकर, मोखाडा विभाग अध्यक्ष दिनेश दिघे आणि मनसे कार्यकर्ते देवीदास गोविंद, जगन्नाथ वाजे, रोहिदास धोंडगा उपस्थित होते. मागच्या गुरुवारी होते का नव्हते ते तुम्ही सांगा. मागच्या गुरुवारी होते का डॉक्टर? नव्हते ना? हां, मग तुम्ही बोलत असाल. सकाळी 9:30 वाजता काय तुमची सुविधा आहे? काहीच नाही. तशी येऊन बसली तिथं थांबून. डॉक्टर आले तर नाही. मागच्या गुरुवारी तुम्ही होते तेव्हा गुरुवारी पण आलो तिथं इथं येऊन नंबर लागला तर सांगते नाही आता घरी जा. अच्छा. तिथे आजच्या गुरुवारी पण येऊन गेला. म्हणजे तुम्हाला मागच्या गुरुवारी पण दुपारी पाठवून दिली. काय तुमची काय सुविधा झाली? बरोबर. या गुरुवारी पण तुम्ही संध्याकाळी येऊन होईल मग घरी गेले. आणि ह्या गुरुवारी पण येऊन तुम्ही थांबले. तरी तुमच्या आता डॉक्टरांचा पत्ता आहे. बरोबर. म्हणजे सरकारी काम डॉक्टरांचा फक्त निष्काळजीपणा, त्यांच्या स्वतःच्या मर्जीने ते करतात, मर्जीने येतात, मर्जीने जातात. अक्षरशः डिलिव्हरी अक्षरशः हाल होतात, कारण जाण्यासाठी त्यांना गाडी सुविधा नसते. आणि आम्ही मनसेचे कार्यकर्ते, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका शहर अध्यक्ष, अक्षरशः त्यांनी मला जेव्हा ताईंनी सांगितलं का दादा तुम्ही या, आमची इथं गैरसोय होते म्हणून आम्ही इथं पोहोचलो आणि डॉक्टरांशी संवाद करून, पण याच्या व्यतिरिक्त असे वापस सरकारी दवाखान्यामध्ये हाल होऊ नये हे आम्ही काळजी घेऊ आणि डॉक्टरांनी पण थोडंसं निष्काळजीपणा थोडंसं सोडावं ही आमची नम्र विनंती. नाही तर याच्या पुढे आम्ही आंदोलन करू.